भाऊजी काय पाहिजे होतं काय? हाँ जरा एक ग्लास दूध पाहिजे। हाँ सावी ते भाऊजी सावी सावी मी देते हा भाऊजी। हे घ्या। ये तो वही नहीं। सावी काय अगं सावी जोरात चटका बसला ना? हे लाडू बिडू घरी बनवत बसायची काय गरज आहे? बाहेरनं पण विकत आणता आली असती। काय छोटा कार्यक्रम नाहीये घरात। बऱ्याच बायका हळदी कुंकवासाठी घरी येतील। अजून काय काय बनवत बसणार आहात तुम्ही? सावी काय बाई तुम्हाला दोघा नवरा बायकोंचं काही कळना झालंय बघ। एकमेकांवर रुसायचं सुद्धा, एकमेकांची काळजी सुद्धा करायची काय ग? बरं पण मला खात्री आहे हे जे तुमच्या दोघांमध्ये न बोलायचं नाटक सुरू आहे ना ते लवकरच संपेल। कारण तुमचं खरंच एकमेकांवर लई प्रेम आहे बघ। वेडी कुठली। मी सुद्धा त्याच दिवसाची वाट बघतेय वहिनी। तुमच्यातला दुरावा नाही, तुमचं नातच मिटून जाणार आहे सावी। उद्या तुझ्या प्रेमावर, तुझ्या स्वप्नांवर कशी संक्रांत कोसळते ना ते बघशीलच। घे। या घरची सून म्हणवतेस ना स्वतःला? मग तुला माहित असेल संक्रांतीच्या दिवशी नव्या सुनेला काळी साडी आणि हलव्याचे दागिने द्यायचे असतात। आणि हो, या सुगड्यांची पण पूजा करायची। तेव्हा तर ही साडी नेसून तयार हो आणि पूजा करून घे।
आणि हो, संध्याकाळी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी बायका येणार आहेत, माहितीये ना? त्याची पण तयारी करा. सावी, अगं आईंनी तुला स्वतःहून साडी दिली आहे नेसायला सणाच्या दिवशी. हे मला तर वाटतंय त्यांनाही कळलंय तू धैर्य भाऊजींची केवढी काळजी घेतेस. मी तर म्हणते ना, एक ना एक दिवस त्यांच्या मनातला तुझ्याबद्दलचा सगळा राग निघून जाईल बघ. वहिनी, त्यांचा राग जाईल हो. खरं धैर्यांचं काय? आज आमची पहिली संक्रांत आहे आणि माझा नवरा माझ्याशी नीट बोलत पण नाही हो. बोलणं राहिलं लांब, मी तर त्यांच्या आजूबाजूला पण नकोय. सावी, अगं तू नको ना टेन्शन घेत बसू. हे बघ, तू जा आणि छानपैकी या साडीत मस्त तयार हो बघ. आणि भाऊजींचं काय ग, त्यांना जाऊन प्रेमाने तिळाची वडी भरव. मग बघ त्यांचा राग कुठल्या कुठं निघून जातोय. देव करो आणि असंच हो बघा. बरं चला, पटकन आवरून घेऊ, लई कामं करायची आपल्याला. तू आधी तयार हो, जा. तोपर्यंत आम्ही इथे पूजेची तयारी पाहतो. जा बरं, अगं जा. आलेच.